हॅलो स्टुडंट्स, आपण आज 4 क्वेश्चन्सची तयारी करणार आहे. ह्या 3 डेफिनेशनवर एक क्वेश्चन आहे, दुसरा प्रूव्ह द रिलेशन आहे आणि तिसरा कंडिशन्स आणि हा चौथा आहे. तर असे 4 क्वेश्चन्सचा स्टडी आपण करणार आहेत. व्हेरी व्हेरी सिम्पल. आता त्याच्या अगोदर आपण बघूया की हे सगळे क्वेश्चन कशावर डिपेंड आहेत. तर बघा, आपण जे चॅप्टर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन जे शिकत आहेत त्याच्यात कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा पार्ट संपला आणि रेडिएशन हा पार्ट आता टॉपिक नंबर 3.10 ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन पासून सुरुवात झाला. आता त्याच्यावर आधारित रेडिएशन पार्ट चालू झालेला आहे. बरेच टॉपिक आहेत, अजून 3-4 टॉपिक आहेत, मग आपलं चॅप्टर संपेल. तर आता रेडिएशन काय आहे, रेडिएशन कोणाला म्हणतात, तर आपल्याला हे माहिती आहे की हीट ही 3 प्रकारे ट्रान्सफर होऊ शकते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. We have seen that by 3 modes heat can be transferred from one place to another place: conduction, convection and radiation. तर रेडिएशन तिघांचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे मागच्या टॉपिकमध्ये. आता रेडिएशन म्हणजे काय, आपली ही अर्थ आहे आणि अर्थच्या अराउंड काहीतरी किलोमीटर्सपर्यंत वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे आणि त्या ॲटमॉस्फिअरच्या पलीकडे सनपर्यंत काहीच नाही, म्हणजे व्हॅक्यूम आहे. नो मटेरियल मीडियम. व्हॅक्यूम म्हणजे कोणतंही मटेरियल नाही. तर तरी पण सनलाईटच्या फॉर्ममध्ये हीट आपल्यापर्यंत पोचते, अर्थवर येते. मग तो कोणता मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे, सन अर्थला हीट पुरवतो, तर तो आहे रेडिएशन. म्हणजे सनलाईट रेज किंवा कोणते पण रेजमध्ये पॉवर असते, लेझर वगैरे बघा. तर आता रेडिएशनचा अर्थ समजला. मग रेडिएशन म्हणजे प्रारण किंवा लाईट रेज वेगवेगळ्या टाईपचे. आता आपल्याला माहिती आहे सनपासून 14 ते 18 प्रकारचे लाईट रेज येतात. अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, इन्फ्रारेड रेज आहेत, विजिबल रेज आहेत, अजून भरपूर टाईपचे रेज आहेत. एक्स रेज आहेत, गॅमा रेज आहेत. बरं, मग आता समजा आणि अर्थवरती सो मेनी टाईपचे सबस्टन्सेस आहेत काही. आता आपण सबस्टन्सेसचे 3 प्रकार बघूया. ट्रान्सपरंट सबस्टन्स, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. ट्रान्सल्युसेंट सबस्टन्स, अर्धपारदर्शक. आणि ओपॅक सबस्टन्स. ओपॅक मीन्स अपारदर्शक, पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि पारदर्शक. अपारदर्शक, पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक. म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे काच, ग्लास, आरपार लाईट जाऊ शकतो, बघू शकतो, म्हणजे लाईट पण जाऊ शकतो. दॅट इज ट्रान्सपरंट सब्जेक्ट. आणि काही ग्लास असे असतात, खिडकीच्या काचा, तर त्यांच्यामधून फक्त थोडाफार प्रकाश येतो, सगळ्याच्या सगळा प्रकाश मध्ये येत नाही, तर त्यांना ट्रान्सल्युसेंट ऑब्जेक्ट्स म्हणायचे. आणि भिंत, स्टोन, वीट, माती किंवा मेटल यांच्यामधून रेडिएशन आरपार जाऊ शकत नाही, त्यांना ओपॅक ऑब्जेक्ट्स असे म्हणतात. आता समजा वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत अर्थच्या सरफेसवरती. तर आपण असाच एक पदार्थ घेऊया, स्टोन असेल किंवा अजून कोणता असेल, असा एक पदार्थ आहे. त्याच्यावर सपोज क्यू इतकी हीट पडत आहे, इन्सिडंट आहे. क्यू मीन्स क्वांटिटी ऑफ इन्सिडंट हीट और क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी. क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी. रॅडियंट एनर्जी म्हणजे रेडिएशन, हीट एनर्जी म्हणजे रॅडियंट एनर्जीला हीट एनर्जी असं म्हणू शकतो. तर या क्यू पैकी
हा पदार्थ काय करतो, काही हीट ऍब्झॉर्ब करतो, शोषून घेतो, काही हीट रिफ्लेक्ट करतो, परावर्तित करतो, काही हीट आरपार जाऊ देतो म्हणजे ट्रान्समिट करतो. क्यूटी म्हणजे आता या क्यू पैकी काही हिस्सा क्यू ए आहे, काही हिस्सा क्यू आर आहे, काही हिस्सा क्यू सफिक्स टी आहे. म्हणजे या तिघांची सम जर केली तर ती क्यू इतकी यायला पाहिजे. क्यू म्हणजे तिघांची सम. समजलं? याचा सोपा अर्थ 100 किरणे पडत असतील, 100 किरणे रेज म्हणजेच रेडिएशन, तर त्याच्यापैकी काही 31 किरणे ऍब्झॉर्ब झाली, 31 किरणे रिफ्लेक्ट झाली किती, 30 आणि 30 60, उरलेली 40 किरणे आरपार पण गेली. आता सगळेच पदार्थ ऍब्झॉर्ब पण करतात, रिफ्लेक्ट पण करतात, ट्रान्समिट पण करतात असं नाही. काही पदार्थ फक्त ऍब्झॉर्ब करतात, काही पदार्थ फक्त रिफ्लेक्ट करतात, फॉर एक्झाम्पल मिरर. काही पदार्थ फक्त ऍब्झॉर्ब करतात, फॉर एक्झाम्पल ब्लॅक सरफेसेस, ब्लॅक बॉडी, कोणता पण ब्लॅक कपडा पण फक्त ऍब्झॉर्ब करतात, हे दोघं काम करत नाहीत. काही पदार्थ मिरर आरसा फक्त रिफ्लेक्ट करतात. काही पदार्थ ग्लास, ट्रान्सपरंट ग्लास, तो डायरेक्ट ट्रान्सफर करतो, ट्रान्समिशन करतो, रिफ्लेक्शन आणि ऍब्सॉर्प्शन करत नाही. मग आता आणि काही पदार्थ हे दोन करतात तर हे करत नाही, काही पदार्थ हे दोन करतात गोष्टी तर ही गोष्ट करत नाही, काही हे दोन करतात तर ही गोष्ट करत नाही, असे वेगवेगळे पदार्थ आहेत. मग काही तर तिघही करू शकतात असे पण पदार्थ आहेत. मग समजलं क्यू म्हणजे काय, एकूण पडत असणारी उष्णता ऊर्जा, क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे, सबस्टन्स आहे. आता आपल्याला माहिती रॅडियंट एनर्जी वेव्हच्या फॉर्म मध्ये येते. वेव्ह माहिती की नाही, तर लाईट हा एक वेव्ह आहे, हे आपण 10th पासून शिकत आहेत. त्याला वेव्हलेंथ असते. आता आपण वेव्हची लेंथ काय असते, सपोज ही वेव्ह आहे तर तिचं हे जी लेंथ आहे याला आपण लॅम्बडा लेटरने डिनोट करतो. लॅम्बडा, हा लॅम्बडा तर ग्रीक अल्फाबेट आहे आणि त्याला वेव्हलेंथ असं म्हणतो. वेव्हलेंथ, वेव्हची लेंथ, वेव्हलेंथ लॅम्बडा, इट इज डिनोटेड बाय लेटर ग्रीक अल्फाबेट लॅम्बडा. ओके. मग ह्या आता आपल्याला 3 कोएफिशियंट बघायचे, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आता कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, रेशो, हा रेशो असतो कोणाच्या, किती हीट ऍब्झॉर्ब केली किती पैकी. जसं तुम्हाला मार्क्स मिळतात बघा, 20 मार्क्सची टेस्ट लिहिली आणि तुम्हाला 15 मार्क्स, यू गॉट 15 मार्क्स, तर लिहितात कसं, 15 वरती 20 खाली लिहितात, हे तुम्हाला समजतं. म्हणजे किती पैकी किती, 20 पैकी 15, out of 20 how many you got, 15 marks you got out of 20. मग आउट ऑफ म्हणजे खाली, डिनॉमिनेटरला घ्यायचा क्यू. समजलं? तर क्यू इतकी हीट त्या पदार्थावर पडत होती पैकी त्याने क्यू ए इतकी घेतली, ऍब्झॉर्ब केली. तर ह्यांचा जो रेशो आहे, क्वांटिटी ऑफ heat energy absorbed to the quantity of total quantity of radiant energy or heat energy incident on the object is called as coefficient of absorption. Very simple, फार सोपा आहे बघा. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय आहे, एक रेशो आहे. द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब्ड, किती हीट ऍब्झॉर्ब्ड केली, क्यू ए, अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब्ड म्हणजे किती हीट ऍब्झॉर्ब केली. हीटला रेडियंट एनर्जी असेही म्हणतात. तर किती हीट ऍब्झॉर्ब केली, रेशो, हा द रेशो ऑफ, कोणाचा रेशो, अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब्ड टू
टू द म्हणजे च्याशी, कोणाशी, टू द टोटल क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडेंट, किती हीट पडत होती त्याच्यापैकी किती ॲब्झॉर्ब केली यांचा रेशो म्हणजे QA अपॉन Q इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. समजलं? मग आता तुम्ही सांगणार की जर वरचा नंबर हा लहानच असेल आणि खालचा नंबर जास्त असेल, हा 100 किरणे पडत होती पैकी 30 किरणे 30 किरणे ॲब्झॉर्ब झाली, म्हणजे 30 अपॉन 100 जर केलं, 1 0 कॅन्सल, 3/10 मीन्स 0.3. तर हा जो नंबर आला हा स्मॉलर हा बिगर आहे, तर आन्सर काय येणार 0. समथिंग, म्हणजे एकापेक्षा हे आन्सर काय येणार लहान येणार, आणि म्हणून याला कोएफिशियंट असं म्हणतात. तर समजलं? मग ह्या कोएफिशियंटची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू ह्याच्यावर डिपेंड आहे, ती कशी येणार एकापेक्षा लहानच येणार. समजलं? मग आता कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हा पण तसंच आहे. द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी, आता मी सांगितलं हीट एनर्जी अथवा रॅडियंट एनर्जी दोघांचा अर्थ एकच आहे, तुम्ही हीट एनर्जी पण वापरू शकतात, रॅडियंट, बट बेटर वर्ड इज रॅडियंट एनर्जी, हा वापरलेलं चांगलं. तर द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड, किती रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्ट केली, टू द टोटल एनर्जी इन्सिडंट म्हणजे किती पैकी, क्यू पैकी QR इतकी रिफ्लेक्ट केली. या क्यू पैकी एकूण टोटल क्यू इतकी होती, त्याच्यापैकी QR इतकी रिफ्लेक्ट केली. तर QR अपॉन Q, दिस रेशो that is small r is called as coefficient of reflection. समजलं? coefficient of absorption denoted by letter small a, coefficient of reflection denoted by letter small r. आता coefficient of transmission पण तसाच आहे, व्हेरी सिंपल, एक डेफिनेशन लर्न झाली तर तिघही लिहिता येतील, व्हेरी सिंपल. आता समजा 30 किरणे ॲब्झॉर्ब केली होती, तर हे आन्सर आलं 0.3. समजा त्याच पदार्थाने 40 किरणे रिफ्लेक्ट केली, 100 पैकी किती 100 आउट ऑफ 40 रेज आर गेट्स रिफ्लेक्टेड, मग 40 अपॉन 100 म्हणजे 4/10, मग हे काय येणार आन्सर 4 येणार, 0.4. मग हा आला 0.3, हा आला 0.4. समजलं? हा पण एकापेक्षा लहानच येणार आणि हा पण एकापेक्षा लहानच येणार, पण तिघांची सम ॲडिशन ही A + R + TR ही 1 येते, ते बघणार आहेत नंतर. आता समजा उरलेलं 40, ह्या 30 ॲब्झॉर्ब झाले, 40 रिफ्लेक्ट झाले, मग उरले किती 70 तर गेले, 30 आणि 40 उरले किती 30, तर ते ट्रान्समिट झाले, मग ते काय येणार 30 अपॉन 100 म्हणजे 100 पडत होते पैकी 30 त्याने ट्रान्समिट केले, ट्रान्समिशन. समजलं ना? तर आन्सर काय येणार हे 0.3. मग यांची सम जर केली 0.3 + 0.4 + 0.3, 3 आणि 4 7 आणि 3 10, 10 म्हणजे 1.0 आन्सर येणार, तिघांची सम म्हणजे 1 येणार, 1.0 म्हणजे 1. ओके, तर आता याच्या डेफिनेशन काय आहे बघा. कोणाची? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन डिनोटेड बाय लेटर TR. ओल्ड सिलेबस मध्ये फक्त T होता, स्मॉल t, पण आता सफिक्स R पण लावलेला आहे, ट्रान्समिशन TR ट्रान्समिशन. रेशो, द रेशो ऑफ कोणाकोणाच्या क्वांटिटी ऑफ किंवा अमाऊंट अथवा क्वांटिटी म्हटलं तरी चालेल. द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड म्हणजे QT, अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड म्हणजे QT टू द म्हणजे च्याशी टोटल एनर्जी इन्सिडेंट Q इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. समजलं? मग तर अशा प्रकारे ह्या तिघं डेफिनेशन प्रिपेअर करा, व्हेरी सिंपल, आणि तिघांची सम ही 1 असते हे शो करा. कसं शो करा? तर बघा, प्रूव्ह द रिलेशन A + R + TR = 1. आता फॉर्म्युला बनवायचा आहे, हा 1 कसा येतो, तिघांची सम ही 1 असते हे शो करा. तर बघा, वेअर सिम्बॉल्स हॅव देअर युज्युअल मिनिंग्स, की जिथं हे जे सिम्बॉल वापरलेत A, R, TR, तर ह्यांचा अर्थ नेहमीप्रमाणेच युज्युअल मिनिंग्स म्हणजे अर्थ नेहमीप्रमाणे युज्युअल. ओके,
आता पहिला पॉइंट असा आहे, व्हेन एव्हर थर्मल रेडिएशन फॉल्स ऑन द सरफेस ऑफ एन ऑब्जेक्ट, जेव्हा थर्मल म्हणजे उष्णता ऊर्जा, हिटलाच शब्द आहे थर्मल किंवा रेडियंट एनर्जी, लक्षात ठेवा, वेगवेगळे शब्द वापरलेत, अर्थ एकच आहे. व्हेन एव्हर थर्मल रेडिएशन म्हणजे उष्णता ऊर्जा फॉल्स ऑन द सरफेस, पडत आहे सरफेस वरती, सरफेस कोणाच्या, ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या पदार्थाच्या, काय होतं मग, सम पार्ट ऑफ हीट एनर्जी, आता थर्मल रेडिएशन म्हणजेच हीट एनर्जी, तर सम पार्ट ऑफ हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड, काही एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते ह्या क्यू पैकी. सम पार्ट म्हणजे काही हिस्सा, इज रिफ्लेक्टेड, काही हिस्सा रिफ्लेक्ट केला जातो, आणि उर्वरित अँड द रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड, आणि काही उरलेला हिस्सा काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. ट्रान्समिट समजलं. मग ॲब्झॉर्ब्ड, जी थर्मल एनर्जी इन्सिडेंट आहे त्याच्यापैकी काही हिस्सा ॲब्झॉर्ब झाला, काही रिफ्लेक्ट झाला, काही हिस्सा उरलेला ट्रान्समिट झाला. मग या तिघ हिस्स्यांची सम, बेरीज, ॲडिशन किती पाहिजे, क्यू पाहिजे. म्हणून क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी यांची सम किती असते, क्यू असते, बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनादर फॉर्म. ओके. मग समजा आता हेच आपल्याला इथं बघायचं आहे. लेट क्यू कॅपिटल बी द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ एन ऑब्जेक्ट. समजा ऑब्जेक्टच्या सरफेसवरती क्यू एवढी एनर्जी पडत होती, इन्सिडेंट म्हणजे काय, फॉलिंग, अँड त्याच्यापैकी क्यू ए, क्यू आर, क्यू टी एवढे अमाऊंट काय आहेत, बी द रिस्पेक्टिव्ह अमाऊंट्स ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड, हीट रिफ्लेक्टेड अँड हीट ट्रान्समिटेड बाय एन ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय लिहिता येईल, या तिघांची सम क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी मस्ट बी इक्वल टू क्यू. ओके, हे इक्वेशन लिहू शकतो ना. तर आता ह्या इक्वेशनला डिवाइडिंग बाय क्यू ऑन बोथ साइड्स, क्यूने डिवाइड करा, क्यूने डिवाइड केलं दोघं साईडला, इकडे पण आणि इकडे पण. मग क्यू आपण क्यू काय येईल 1, पण क्यू ए आपण क्यू काय असतो डेफिनेशन नुसार, स्मॉल ए बघा, बट क्यू ए अपॉन क्यू इज द ए, अँड क्यू आर अपॉन क्यू काय असतो आर, क्यू टी अपॉन क्यू काय असतो टी आर. मग यांच्या व्हॅल्यूज टाका, याची व्हॅल्यू ए, याची व्हॅल्यू आर, याची व्हॅल्यू टी आर. मग 1 इज इक्वल टू हे आलं म्हणजे झालंच प्रूफ. फक्त याला लेफ्टला लिहा आणि 1ला राईटला लिहा. हेन्स प्रूव्ड, झाले सिद्ध. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आता पुढचा भाग पाहणार आहेत आपण. मी अगोदरच सांगितलं की सगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे असतात, त्यांच्या प्रॉपर्टी गुणधर्म हे वेगवेगळे असतात. कोणी परफेक्ट रिफ्लेक्टर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिरर, की जो ट्रान्समिट आणि ॲब्झॉर्ब करत नाही. कोणी परफेक्ट ट्रान्समिटर आहे, म्हणजे काच, की त्याच्यामधून जाणारी एनर्जी ही आरपार जाते, तो रिफ्लेक्ट पण करत नाही किंवा ॲब्झॉर्ब म्हणजे शोषण पण करत नाही. काही ब्लॅक सरफेसेस फक्त ॲब्झॉर्ब करतात, की ते रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट करत नाही. काही पदार्थ हे दोन करतात तर हे करत नाही, काही हे दोन करतात तर हे करत नाही, काही तिघही करतात, असे वेगवेगळे पदार्थ आहेत. मग या पदार्थांना कोणाला गुड ऑर परफेक्ट ट्रान्समिटर म्हणावे. ट्रान्समिटर, गुड ट्रान्समिटर किंवा परफेक्ट पूर्णतः ट्रान्समिटर, काय कंडिशन आहेत त्याच्यासाठी. डिस्क्राईब कंडिशन फॉर अन ऑब्जेक्ट टू बी, की जो तो ऑब्जेक्ट परफेक्ट ट्रान्समिटर होण्यासाठी काय अट आहे. अट अशी, परफेक्ट ट्रान्समिटर म्हणजे काय, पूर्णतः ट्रान्समिटर आहे, म्हणजे जेवढी एनर्जी त्याच्यावर पडेल ना सगळीच्या सगळी जाऊ देईल, म्हणजे रिफ्लेक्ट होऊ देणार नाही आणि ॲब्झॉर्ब पण होऊ देणार नाही. मग ॲब्झॉर्ब आणि रिफ्लेक्ट नाही होणार, म्हणजे यांच्या व्हॅल्यू काय टाकायच्या, ए आणि आरच्या व्हॅल्यू काय टाकायच्या, 0. मग ही इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, फॉर टोटल हीट इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्ट ए प्लस आर प्लस टी आर 1 असतो, हे माहिती झालं आता हे शिकल्यामुळे.
मग याच्यामध्ये ए आणि आर ची व्हॅल्यू म्हणजे तो ॲब्झॉर्ब पण करत नाही, रिफ्लेक्ट पण करत नाही. मग ए आणि आर ची व्हॅल्यू म्हणजे क्यू ए 0 असेल, 0 अपॉन वॉट एव्हर मे बी द क्यू, आन्सर इज 0. सो ए इज 0 अँड आर इज ऑल्सो इन दिस मॅनर 0. मग हे दोघं 0 असतील, ए इज ऑल्सो 0, आर इज ऑल्सो 0, देन ए 0, आर 0, देन टी आर इज इक्वल टू 1. मग टी आरची व्हॅल्यू काय येईल? 1. मग जर टी आरची व्हॅल्यू 1 आली अशा पदार्थासाठी, तर धिस इम्प्लाइज दॅट, ही गोष्ट सांगते की ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ट्रान्समिटेड, म्हणजे त्याच्यावर पडत असणारी सगळी एनर्जी त्याने काय केली? ट्रान्समिट केली, आरपार जाऊ दिली. जसं काचेमधून प्रकाश आरपार जातो तसं. तर थ्रू द ऑब्जेक्ट, दॅट इज द ऑब्जेक्ट इज कम्प्लिटली ट्रान्सपरंट. याचा अर्थ तो पदार्थ पूर्णतः ट्रान्सपरंट आहे टू द रेडिएशन, त्या रेडिएशनला. आता रेडिएशन भरपूर प्रकारचे 14 ते 18 प्रकारचे रेज आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं काच हा अल्ट्राव्हायोलेट रेजला येऊ देत नाही. मग प्रत्येक पदार्थ कोणत्या वेव्हलेंथच्या लाईटला येऊ देत नाही, कारण अल्ट्राव्हायोलेट रेजची वेव्हलेंथ वेगवेगळी असेल. इन्फ्रारेड रेज, व्हिजिबल रेज येतात, आरपार जाऊ शकतात. आता बघा, ओझोनच्या वायूचा थर जो आहे तो अल्ट्राव्हायोलेटला येऊ देत नाही आणि बाकीचे सगळे येऊ देतो. मग असंच तर वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे ब्लॉक करतात आणि वेगवेगळे अलाउ करतात. तसं सच ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज परफेक्ट ट्रान्समीटर. त्याला, अशा पदार्थाला परफेक्ट ट्रान्समीटर म्हणतात. म्हणजे कोणत्या पण वेव्हलेंथच्या लाईट असो, त्याला तो आरपार जाऊ देत असेल तर त्याला म्हणायचं परफेक्ट ट्रान्समीटर. सगळेच्या सगळे, सर्व ऑल टाईपचे रेडिएशन तो अलाउ करतो. बरं, ऑल टाईपचे रेडिएशन त्याच्यावर पडले तर तो रिफ्लेक्टच करतो, हे दुसरं दोन कामं करत नाही. म्हणजे काय नाही करत? ए आणि टी करत नाही. म्हणजे ए आणि टी काय करत नाही? 0 असेल. म्हणजे ए आणि टी आर 0 असेल म्हणजे उरलेला ए आणि टी जर 0 राहिला तर आरची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. मग आरची व्हॅल्यू 1 असेल. दिस इम्प्लाइज दॅट, याचा अर्थ असा होतो की ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज रिफ्लेक्टेड. सगळीच्या सगळी पडत असणारी एनर्जी ही रिफ्लेक्ट झाली, परावर्तित झाली बाय द ऑब्जेक्टद्वारा. दॅट इज इट इज अ परफेक्ट रिफ्लेक्टर. याचा अर्थ तो परफेक्ट रिफ्लेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल, मिरर और सिल्वरी और व्हेरी सिल्वर सर्फेसेस और व्हेरी पॉलिश्ड सर्फेसेस, फार चकचकीत चमकणारे पदार्थ की जे गुड रिफ्लेक्टर असतात, म्हणजे त्याच्यावर पडत असणाऱ्या सगळ्या लाईट रेजला ते किंवा रेडिएशनला ते रिफ्लेक्ट करतात. आता थर्मासचा आतील भाग बघा चकचकीत असतो. काय करतो तो? हीट, गरम उष्ण चहा जी असते तिचं रिफ्लेक्शन तो मध्ये परत आणतो, रिफ्लेक्ट करतो, म्हणजे चहा गरमच राहते. बरं, परफेक्ट रिफ्लेक्टर समजलं. मग तसंच आता ॲब्झॉर्बर बघा, ॲब्झॉर्बर असेल तो गुड ॲब्झॉर्बर, परफेक्ट ॲब्झॉर्बर आहे, तर तो दोन कामं नाही करणार. म्हणजे कोणतं? रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. आर आणि टी आर त्याचे 0 असतील, म्हणजे आर आणि टी आर हे 0 राहिले, आर आणि टी आर हे 0 राहिले तर एची व्हॅल्यू काय येईल? 1. दिस इम्प्लाइज दॅट, ही गोष्ट आपल्याला सांगते की ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड. पडत असणारी ऑल द इन्सिडेंट एनर्जी जी पडत होती ती काय झाली? इज ॲब्झॉर्ब्ड. ती शोषित झाली, शोषण केली गेली, ॲब्झॉर्ब झाली बाय द ऑब्जेक्ट, त्या पदार्थाद्वारा. दॅट इज इट इज अ परफेक्ट ॲब्झॉर्बर. याचा अर्थ तो परफेक्ट ॲब्झॉर्बर असला पाहिजे. मग सच ऑब्जेक्ट इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. अशा पदार्थांना परफेक्ट ब्लॅक बॉडी असे म्हणतात, पूर्ण काळी बॉडी. मग तो कपडा असेल, कोळसा असेल, अजून ब्लॅक कलर दिलेला कोणताही पदार्थ असेल, तर ते परफेक्ट ब्लॅक बॉडीचं काम करतात, म्हणजेच परफेक्ट ॲब्झॉर्बर असतात. समजलं? मग व्हेरी सिम्पल. आता पुढचा प्रश्न आहे, सोपा आहे. ऑन व्हॉट फॅक्टर्स, कोणत्या गोष्टींवर डू द व्हॅल्यूज ऑफ ए आर टी आर डिपेंड. या ए आर आणि टी आरच्या व्हॅल्यू कशावर, कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतात? तर पहिली गोष्ट आहे वेव्हलेंथ. आता मी सांगितलं अल्ट्राव्हायोलेट रेज काचेद्वारा अडवले जातात, म्हणजे आरपार जाऊ शकत नाही. आता वेगवेगळे काच आहेत, फोटोसन गॉगल्स वगैरे आपण वापरतो, तर हे गॉगल्स काय करतात? वेगवेगळ्या काचा तर
पोलॅरॉइड आहेत, पोलॅरॉइडचा पण चष्मा येतो, गॉगल येतो स्पेशल, फार महाग येतो तो. तर ते काही रेजला येऊ देतात की जे आपल्या डोळ्यांना त्रास होणार नाही, आणि काही हार्मफुल रेजला ते ब्लॉक करतात, म्हणजे अडवून घेतात, म्हणजे ते यूज देत नाही. मग त्यांच्यासाठी वेवलेंथ इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काही काचांमधून काही वेवलेंथच्या लाईट, आता 14 ते 18 प्रकार जे आहेत ते कशावरून पडलेले आहेत लाईट रेजचे, तर त्यांच्या वेवलेंथनुसार, अकॉर्डिंग टू देअर वेवलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी दे आर बायफर्केटेड. तर द व्हॅल्यूज ऑफ AR/TR डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. कोणत्या वेवलेंथच्या लाईट त्या पदार्थावर पडत आहेत त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्या AR/TRच्या व्हॅल्यू. आणि दुसरी गोष्ट, त्या पदार्थाचं मटेरियल. आता स्टोन, माती, वीट, काच, फरक आहे की नाही? पण प्रत्येकाचं हे तिघं सारखेच असतील का? तर नाही, वेगवेगळे असतील. मग ते मटेरियलवर डिपेंड आहे. तर द मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट ऑन विच इट इज इन्सिडेंट, कोणत्या पदार्थावर तो लाईट रे पडत आहे त्याच्यावर त्याच्या AR/TRच्या व्हॅल्यू ह्या डिपेंड असतील. नाव हिअर विल स्टॉप.